कांदा एक्सप्रेसमध्ये खरंच कांदा भरला होता का? शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गणेश निंबाळकरांचा रेल्वे रुळावर ठिय्या. माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्यांच्या घामाचा घात होऊ देणार नाही. लासलगाव. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लासलगाव येथे वातावरण चांगलेच तापले असून कांदा एक्सप्रेसच्या नावाने लासलगाव येथून सुटणाऱ्या रेल्वेत प्रत्यक्षात खरंच कांदा भरला होता का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी कार्यकर्ते गणेश भाऊ निंबाळकर यांनी रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्यांच्या घामाचा घात होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत निंबाळकर यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. काळ्या आईच्या कुशीत रात्रंदिवस घाम गाळून संपूर्ण देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाची आजची अवस्था काय झाली आहे, असा सवाल या आंदोलनातून उपस्थित करण्यात आलाय. नाशिकच्या लाल मातीतून उभा राहिलेला एक तरुण शेतकरी जेव्हा आपल्या हक्कासाठी रेल्वे रुळावर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा आवाज राहत नाही, तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातील वेदनेचा टाहू बनतो. रात्रंदिवस कष्ट करून कर्ज काढून आणि मोठा खर्च करून पिकवलेल्या कांद्याला बाजारात मातीमोल भाव मिळत असताना शेतकऱ्यांनी नेमके जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला शेतकरी आपल्या कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून संघर्ष करत असताना दुसऱ्या बाजूला निकृष्ट कांद्याच्या व्यवहारामुळे बाजारभावावर परिणाम होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाफेड, CWC आणि संबंधित कार्यालयांच्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही न्याय मिळत नसल्याची खंत निंबाळकर यांनी व्यक्त केली. प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. मला या देशाचे नागरिकत्वच नको, अशा संतप्त भावना एका अन्नदात्याच्या मुखातून बाहेर पडाव्यात, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी चिंतेची आणि आत्मपरीक्षणाची बाब असल्याचेही आंदोलनातून सांगण्यात आले. गणेश भाऊ निंबाळकर यांचा हा लढा केवळ एका शेतकऱ्याचा नसून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा असल्याची भावना व्यक्त होत आहे. गणेश भाऊ, तुम्ही एकटे नाही. तुमच्या कंठातून निघणारा प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या मायबाप शेतकऱ्यांची खरी व्यथा आहे, अशा भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आता तरी शासन आणि प्रशासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा, कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि कांदा एक्सप्रेसच्या नावाने नेमका किती कांदा रेल्वेतून पाठवण्यात आला त्याची वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रोशानंतर तरी शासनाचे डोळे उघडतील का? बळीराजाला त्याच्या घामाचा योग्य मोबदला आणि न्याय कधी मिळणार, हा सवाल आता शासन प्रशासनासमोर उभा राहिला आहे. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या तात्काळ बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60. संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक हायवे लगत, सांगळे कॉम्प्लेक्स, चांदवड. मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड, जिल्हा नाशिक. अकाउंट नका देऊ या हरामखोर दलालांसाठी. आपल्या लाल कांद्याचं हे भविष्य धोक्यात घालतील रे. पण ओढून ओढून सांगून कोणी ऐकत नाही. नाही नाही, हा कांदा दिल्लीला गेला नाही पाहिजे, आमची मागणी ही आहे. हा कांदा इथं काय आहे एक्सपोज झाला पाहिजे. नाही आयोग कलेक्टर साहेब, एक मिनिट, कलेक्टर साहेबांपेक्षा मोठा कोणी आहे का? त्यांच्याकडे मागणी मागितली, CWC ला मेल केलेले आहे. नाही झाला, ही ट्रेन गेल्यावर आमच्या कांद्याचे रेट पडला नाही. नाही बोलणार नाही, काय ट्रेनच्या पुढे बघणार मी जाणार नाही जाणार आहे. तिला फ्लॅग दाखवला नाही, ही ट्रेन जाणार नाही. आणि असेल तर एक बोगीतली एक कोणी दाखवा आम्हाला, काय आहे तिच्यात, काय आहे दाखवा आम्हाला. तिच्यात होऊन जाऊ द्या. जर मी चुकत असेल मला फाशीवर द्या. तिच्यात काय आहे दाखवा आम्हाला. काय खेळ लावला आमच्यासोबत. एक जगह तो सड़ी हुई प्याज स्टॉक की जा रही थी और कमी का बच्चा था, वो CWC का क्वालिटी ऑफिसर था. मैंने उससे पूछा ये कौन सी प्याज है?